चित्रपटाच्या सुरुवातीला आपण हिमाचलच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या 16-17 वर्षाच्या मीरा नावाच्या मुलीला पाहतो. मीरा अभ्यासात खूप हुशार आहे आणि बोर्डिंग स्कूलचे नियम कायदे पाळून राहते. तिला स्कूल हेड बनवलं जातं. स्कूल हेड म्हणून ती शिक्षिकेसारखीच सर्व मुलांवर लक्ष ठेवते. त्यांनी योग्य प्रकारे ड्रेस घातला आहे की नाही, कोण कुठे काय करत आहे, कोणाशी बोलत वगैरे आहे का, असं सगळं. स्कूलमध्ये मीराची ओळख श्रीनिवास म्हणजे श्री नावाच्या मुलाशी होते, जो नुकताच हाँगकाँगहून इथे आला आहे. श्री ॲस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करत होता आणि त्याच्या पॅम्पलेट्स नोटीस बोर्डवर लावण्यासाठी तो तिथे आला होता. नोटीस बोर्ड लावण्याचे काम मीरा करत होती. त्यावेळी त्यांच्यात थोडीशी गपशप होते. मीरा श्रीनिवासला थोडी थोडी पसंत करू लागली होती. मीरा जरी मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत असली तरी तिचे घरही जवळच असल्यामुळं तिची आई अधूनमधून तिला भेटायला येत असे. तिची आई एनला हे देखील या स्कूलमध्ये शिकली होती. हॉस्टेलला जाताना मीरा पाहते की श्री त्याचा टेलिस्कोप सेट करत आहे. तीही रात्री ॲस्ट्रॉनॉमी क्लबमध्ये सामील होण्यासाठी जाते. मीरा टेलिस्कोपमधून तारे पाहत असते. तेवढ्यात मिस बन्सल येतात. त्या खूप स्ट्रिक्ट शिक्षिका होत्या. त्यांना मुलगा मुलगी एकत्र बोलणे किंवा मैत्री करणे अजिबात आवडत नसे. मिस बन्सल मुलांना हॉस्टेलला पाठवण्यासाठी येतात. मीरा त्यांना सांगते, तुम्ही जा, मी त्यांना पाठवते, आणि टेरेस लॉकही करते. त्यामुळे मिस बन्सल तिला छताची चावी देतात. खूप थंडी होती, त्यामुळं मुलं निघून गेल्यावर मीरा आणि श्री ब्लँकेट पांघरून छतावर बसून राहतात. मीराला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता आणि त्याला जाणून घ्यायचं होतं. दोघात थोड्या गप्पा होतात. मग मीरा त्याला आपला नंबर देते आणि बोलते की जर आईने फोन उचलला तर लगेच फोन ठेवून दे. शेवटी श्री विचारतो, मी तुला किस करू शकतो का? मीरा थोडीशी लाजते आणि नाही म्हणते, पण नंतर ती स्वतःच त्याच्या गालावर किस करते आणि लाजत निघून जाते. सकाळी नेहमीप्रमाणे मीरा आंघोळ करायला जाते, पण आज ती स्वतःच्या हातांना किस करत प्रॅक्टिस करत असते की कधी किस होईल तर कसं करायचा याची ती प्रॅक्टिस करत असते आणि मग स्वतःच्या वागण्यावरच हसू लागते. मीरा तयार होऊन शाळेत जाते तेव्हा मिस बन्सल सिनियर मुलींना एकत्र करून प्रिया नावाच्या मुलीला खुर्शीवर उभं करतात. त्या बोलतात, जेव्हा तुम्ही जिना चढता तेव्हा काहीतरी दिसतं. त्यानंतर त्या मीराला खुर्चीवर उभं करतात. त्या सगळ्यांना दाखवू इच्छित होत्या की जितक्या लांबीची स्कर्ट मीराने घातली आहे तितकीच सगळ्यांनी घालावी आणि मोजे वरते करून ठेवायचे आहे, खाली खिसकून ठेवायचे नाही. मिस बन्सल मुलींना बजावतात की मुलांपासून सावध राहा, त्यांच्यासोबत जास्त बोलू नका. तुमचं वय वाढतंय म्हणून तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल. मीरा आपल्या घरी आरशात स्वतःकडे पाहत असते. ती वेगवेगळे हेअरस्टाईल करून पाहत असते की कोणती हेअरस्टाईल तिच्यावर चांगली दिसते. तेवढ्यात तिचं लक्ष अंडरआर्म्सकडे जातं, जिथे खूप केस दिसतात. म्युझिक सिस्टमवर गाणं वाजत असतं. त्याच्या तालावर मीरा नाचू लागते, पण तिची आई येताच ती नाचणं थांबवते. आई मीराला नाचताना बघून स्वतः देखील नाचायला लागते, पण मीरा त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट दाखवत नाही. प्रत्यक्षात मीरा आपल्या आईशी फार कमी बोलायची, कारण तिची आई खूप स्ट्रिक्ट स्वभावाची होती. तिची आई तिच्या पायांची वॅक्सिंग करून देते. घरी एकटी असताना मीरा एका टेडीला पायांमध्ये धरून स्वतःला सुखावते, ज्यामुळे तिला वेगळा आनंद मिळतो. रात्री मीरा लपून छपून श्रीशी फोनवर बोलत असते. श्री विचारतो, तुझा कधी बॉयफ्रेंड होता का? मीरा उत्तर देते की तिला कधीच मुलांमध्ये रस नव्हता, त्यामुळे तिचा कधी बॉयफ्रेंड नव्हता. श्री सांगतो की हाँगकाँगमध्ये त्याची एक गर्लफ्रेंड होती, जिच्यासोबत तो 6 महिने राहिला होता. गप्पा सुरू असतानाच मीराची आई येते, कारण त्यांना फुसफुस ऐकू येते. त्या विचारतात, कुणाशी बोलत होतीस का? मीरा म्हणते, कुणाशीच नाही. इतक्यात फोन वाजतो, पण यावेळी आई फोन उचलते. तेव्हा तो कट होतो. मीरा सांगते की ती आपल्या फ्रेंडसोबत बोलत होती. आई फोन सोबत घेऊन जाते. सकाळी आई पुन्हा विचारते, ज्याच्याशी बोलत होतीस तो मुलगा आहे ना, त्याचं नाव काय? मीरा श्रीचं नाव सांगते. आई श्रीला घरी इन्व्हाइट करते, कारण तिला त्याला भेटायचं होतं. आईला त्याचं वागणं आणि स्वभाव जाणून घ्यायचा होता, पण मीराला भीती वाटत होती की आईला जर कळलं की त्यांचं रिलेशन आहे, फक्त मैत्रीण आहे, तर त्यांचं भेटणं बंद होईल. आई श्रीला विचारते, तुमच्या दोघात नेमकं काय सुरू आहे? त्यावर श्री बोलतो, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. तेव्हा आई म्हणते, मी मैत्रीपेक्षा जास्त काही अलाउ पण करणार नाही, कारण यामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. नंतर आई मीराशी श्रीविषयी बोलताना सांगते, बोर्डिंग स्कूलमध्ये नवीन असल्यामुळं त्याला जोडून घ्यायला जरा वेळ जाईल. मीरा विचारते, मी त्याच्यासाठी काही खायला नेऊ शकते का? त्यावर आई बोलते, तू त्याला लंचसाठी बोलवू शकतेस. तो चांगला मुलगा आहे आणि वयाच्या मानाने खूप जास्त मॅच्युअर्ड आहे.
शाळेत मीरा प्रॅक्टिकल करत असते तेव्हा काही मुलं वाकून तिच्या स्कर्टमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत असतात. श्री येतो आणि मीराला सावध करतो. बसताना जरा काळजी घेत जा, ते मुलं तुझ्या स्कर्टमध्ये डोकावत आहे. त्या ग्रुपमध्ये हार्दिक नावाचा मुलगा असतो जो मीरावर प्रेम करायचा. एक दिवस हार्दिक गुलाबाचं फूल आणि कार्ड घेऊन तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करतो, पण मीरा त्याच्या प्रेमाला नकार देते. रागाने हार्दिक तिच्यावर फूल आणि कार्ड फेकून निघून जातो आणि मीरा ते कार्ड खाली फेकते. मीरा पाहते की तिची मैत्रीण प्रिया एका मुलाशी बोलत आहे. शाळेची हीड असल्यामुळं तिला थांबवायला हवं होतं, पण मीरा स्वतःच श्रीशी गप्पा मारत असल्यामुळं ती प्रियाला काहीच बोलत नाही. मीरा आणि श्री लपून सायन्स लॅबमध्ये जातात आणि तिथे पहिल्यांदाच ते किस करतात. श्री जेव्हा मीराच्या घरी लंचसाठी येतो तेव्हा मीरा त्याला सांगते, चांगलं खा आणि आईला मदत कर, तिला ते आवडेल. मीराला फक्त हेच हवं असतं की तिच्या आईला श्री आवडावा. श्री आईला विचारतो, तुमच्याकडे शाळा कशी होती? आई सांगते, तेव्हा मुलांसाठी वेगळी शाळा आणि मुलींसाठी वेगळी शाळा होती. मुलं मुली फक्त स्पोर्ट डे आणि टीचर डेला भेटत असत. श्री म्हणतो, वर्षातून फक्त 2 वेळा मुलांशी भेटणं. हे खरं आहे हे मानणं जरा कठीणच आहे. आई तिचा एक किस्सा सांगते. एक मुलगा मला खूप आवडायचा. एकदा तो मुलींच्या गार्डनमध्ये लपून बसला होता कारण त्याला मला प्रपोज करायचं होतं. पण त्यावेळी पाऊस आला आणि त्यांनी त्याला पकडलं आणि नंतर मी त्याला नकार दिला. दुसऱ्या दिवशी मीरा पाहते की शाळेत मुलांचा एक ग्रुप मुली जिन्यावरून जात असताना त्यांचे फोटो काढत आहे. त्या ग्रुपमध्ये हार्दिकही सामील असतो. मीरा ही गोष्ट मिस बन्सलला सांगते. मिस बन्सल म्हणतात, म्हणूनच मी शाळेचा ड्रेस योग्य प्रकारे घालण्यासाठी जोर देते. मीरा विचारते, आपण यावर काही करू शकत नाही का? मिस बन्सल म्हणतात, याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असेल. झगड्यामुळं परिस्थिती आणखी बिघडू शकते. आपण प्रत्येक ठिकाणी 24 तास नजर ठेवू शकत नाही. मीरा सुचवते की त्या मुलांना सस्पेंड करा, पण बन्सल म्हणतात ते थोडं जास्त होईल. मी प्रिन्सिपलशी बोलते आणि तू मुलींसोबत बोलून त्यांना सतर्क कर. पुढे आपण पाहतो की मीराचे वडीलही आलेले असतात आणि त्यांच्यात नेहमीप्रमाणे घरगुती गप्पा होतात जेवणाच्या वेळी. आई आणि मीरा खरेदीसाठी जातात. आई मीराला एक ड्रेस घेऊन देते जो थोडा पोल टाईप असतो, पण आई तिला म्हणते तुझ्यावर खूप छान दिसतोय. पुढे श्री मीराच्या घरी अभ्यासासाठी येतो. अभ्यास हा फक्त भेटायचं एक निमित्त असतो. आई दरवाजा उघडा ठेवायला सांगून खाली जाते. दोघं बसतात अभ्यासासाठी, पण अभ्यास करण्याऐवजी ते एकमेकांचा हात धरून बसतात. हळूहळू श्री मीराला स्पर्श करू लागतो आणि तिच्या ब्रेस्टजवळ पोहोचतो. तेव्हा मीरा त्याला थांबवते. श्री विचारतो, का थांबवलंस? यावर मीरा सांगते, माझे ब्रेस्ट जरा लूज आहे आणि मी पुशअप ब्रा घातलेली आहे. श्री बोलतो की मला याने काही फरक पडत नाही, तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस. प्रत्येक मुलीला हेच हवं असतं की तिचा जोडीदार तिला तसंच ऍक्सेप्ट करावा जशी ती आहे. श्रीचं हे बोलणं ऐकून मीरा एकदम हळवी होते. दोघं पप्पी जप्पी घेणं सुरू करतात. किस करताना श्रीचा मूड वेगळाच होतो, ज्यासाठी मीरा त्यावेळी तयार नव्हती, कारण तिच्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच घडत होतं. मीरा त्याला थोडी हटकत म्हणते, आधी थोडा अभ्यास करू, मग या सगळ्या गोष्टी. श्रीचा मूड त्यामुळे थोडासा ऑफ होतो. तो म्हणतो, मी थोडा ब्रेक घेतो, नंतर अभ्यास करू. श्री परत येत नाही आणि मीराला आवाज ऐकू येतो की तिची आई आणि श्री गप्पा मारत बसले आहेत. आई श्रीला सांगत असते की तिचं लग्न लव्ह मॅरेज होतं आणि शाळेच्या काळातील तिचं प्रेम होतं. ती सांगते, आम्ही कसे लपून छपून भेटायचो. ती सांगते की आम्ही दोघं एकत्र कधीच भेटत नव्हतो, कारण त्यामुळं आईला कळलं असतं तर तिने आम्हा दोघांनाही मारून टाकलं असतं. जेव्हा आईला कळलं तेव्हा ती खूप रागवली. मग मी तिला सांगितलं की मी त्याच्याशीच लग्न करणार आहे आणि मग मी माझं घर सोडून दिलं. मीराने श्रीला बोलावलं होतं की त्याच्यासोबत तिला वेळ घालवता यावा, पण श्री इथे आईमध्ये व्यस्त होता. मीरा गाणं लावते आणि नाचायला सुरुवात करते. तेव्हा श्री देखील तिला नाचायला सोबत करतो. त्यामुळे मीराचा मूड थोडा लाईट होतो. त्याचवेळी आई देखील नाचायला येते. श्री मीरासोबत कपल डान्स करत असतो, पण मीराला ते जमत नव्हतं. म्हणून आई श्रीला डान्स शिकवते. मात्र मीराला ते खटकतं, कारण आई वारंवार मध्ये येत होती. आता शाळेत पॅरेंट टीचर मीटिंग असते. मीरा बघते की जे मुलं मुली चुकीचे फोटो काढत होते त्यांच्या पालकांनी त्यांना चांगली शिक्षा केली आहे. म्हणजेच ही माहिती त्यांच्या घरी पोहोचली होती की ते शाळेत काय करत आहेत. मिस बन्सल मीराला विचारतात की प्रिया आजकाल विक्रांतसोबत खूप वेळ घालवते, हे तिने लक्षात घेतलं आहे का? मीरा विचारते, हो, ते दोघं मित्र आहेत. बन्सल म्हणतात, मित्रांना शिस्त लावणं कठीण आहे, पण तुला निष्पक्ष राहावं लागेल. तो मुलगा चांगला नाही, त्यामुळं तू तुझ्या मैत्रिणीला समजावून सांग.
माझी इच्छा नाही की तिच्या घरच्यांना ही माहिती मिळावी. नंतर आपण बघतो की मीरा आणि श्री इंटरनेट कॅफेत जाऊन माहिती घेतात की अशा गोष्टी कशा केल्या जातात. मीराला हवं होतं की जर त्यांच्यामध्ये काही घडलं तर ते व्यवस्थित असावं. त्यामुळं तिला सगळं समजून घ्यायचं होतं. कुतूहलामुळं आणि माहिती मिळवण्यासाठी मीरा स्वतःचा प्रायव्हेट भाग नीट बघते की तिथे काय आहे. एका दिवशी मीरा घरी सांगते की ती प्रियासोबत मूवी बघायला जाणार आहे. तिने शॉर्ट स्कर्ट घातला होता. त्यावर वडील थोडं आक्षेप घेतात आणि म्हणतात, हे घालणं गरजेचं आहे का? आणि परीक्षा झाल्यावर मूवी बघ. तेव्हा मीरा म्हणते, मूवी फक्त 3 तासाचा आहे आणि मी 24 तास अभ्यास करू शकत नाही. प्रिया येते आणि मीरा तिच्यासोबत निघून जाते. रस्त्यात मीरा तिला सांगते की माझं मूवी बघण्याचं मन नाही, मला अभ्यास करायचा आहे. प्रिया म्हणते, सगळे लोक येणार आहेत, हार्दिकला तुझ्याशी बोलायचं आहे. मीरा विचारते का? प्रिया सांगते, कारण तो तुझ्यामुळे सस्पेंड झाला आहे. मीरा बोलते की मी त्याला सस्पेंड केलं नाही, प्रिन्सिपल तो निर्णय घेतला. प्रिया बोलते की त्यांना माहिती आहे की तू बन्सल मॅडमना सांगितलं. इतक्यात ती तिघं मुलं तिकडे येऊ लागतात. त्यामुळं मीरा तिकडून निघून जाते. मीरा श्रीकडे जाते आणि मग कळतं की खरी योजना श्रीला भेटण्याची होती. दोघं अशा ठिकाणी जातात जिथे कोणीच नसतं. तिथे ते एकमेकांना जवळ घेतात, स्पर्श करतात आणि एकमेकांना किस करायला लागतात. मीरा श्रीला विचारते, तुला माहिती होतं का की काय करायचं आहे? मग त्या दिवशी इंटरनेट कॅफेत इतका अनभिज्ञ का वागत होतास? जसं मला काही कळत नव्हतं तर मला वाटलं की तुलाही काही माहिती नसेल, म्हणूनच मी तुझ्यासोबत ते सगळं नॉलेज घेत होती. पण तुला सगळं आधीच माहिती होतं. श्री बोलतो, मी तुला आधीच सांगितलं होतं की माझ्या आधीही गर्लफ्रेंड्स होत्या. पण जसं तू माहिती गोळा करत होतीस ते मला खूप जास्त क्यूट वाटलं, म्हणून मी तसा वागत होतो. जर तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. मीरा बोलते, मलाही तुला स्पर्श करायचं शिकायचं आहे. श्री बोलतो, हो, मी तुला शिकवेन. मीरा घरी येते तेव्हा आई म्हणते, तू उशिरा आलीस. मीरा सांगते, मी लायब्ररीला गेले होते. आई विचारते, मूवीला कोण कोण गेलं होतं? मीरा बोलते, तोच सगळा ग्रुप जो नेहमी जातो. आई म्हणते, प्रियाला फोन करून विचारू का? तेव्हा मीरा म्हणते, मी मूवी बघायला गेलेच नव्हते. प्रियाने हार्दिक आणि त्याच्या मित्रांना बोलावलं होतं आणि ते माझ्यावर रागवले होते, कारण मी त्यांना सस्पेंड करून घेतलं असं त्यांना वाटत होतं. कारण ते मुलींचे चुकीचे फोटो काढत होते. मी अभ्यासासाठी लायब्ररीला गेले होते. आईला समजतं की ती खोटी बोलते. आई म्हणते, उद्या जेव्हा श्री येईल तेव्हा तुम्ही दोघं वेगवेगळ्या खोलीत अभ्यास करा. मीरा विचारते, असं का? आई म्हणते, तुझा अभ्यास बिघडला तर तुझ्या बाबांचं मलाच ऐकावं लागेल, तुला नाही. मीरा बोलते, अभ्यासाचं कारण म्हणून वापरू नको. आई बोलते, माझ्या विश्वासाचा गैरवापर करू नकोस. स्कर्ट धुवून ठेव, तुझ्याकडे घालायला अजूनही बरंच काही आहे. नंतर आपण बघतो की श्री आणि मीरा वेगवेगळ्या खोलीत अभ्यास करत असतात. आई बाथरूममध्ये जाते तेव्हा मीरा आणि श्री एकमेकांच्या जवळ येतात. मीरा श्रीला स्पर्श करत असते आणि तेवढ्यात आई बाहेर येणार असल्याचं जाणवतं. त्यामुळं ते सगळं त्यांना मध्येच थांबवावं लागतं. श्री वाचताना झोपून जातो तेव्हा मीरा त्याला उठवायला येते. नेमक्या त्याच वेळी आई तिथे येते आणि श्री जवळ बसून पुस्तक वाचायला लागते. मीरा आईवर चिडलेली असते कारण तिला असं वाटत होतं की आई सतत मध्ये येते. थोड्या वेळाने ती पाहते की श्री उठून आईसोबत गप्पा मारत बसला आहे. हे पाहून मीरा आतल्या आत खूप जडते, पण काहीच बोलत नाही. श्रीचा वाढदिवस जवळ येत असतो. मीरा एका कॅसेटमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करते. आपण पूर्वी ज्या ठिकाणी गेलो होतो तिथेच प्री बर्थडे सेलिब्रेशन करूया. मला तुझ्यावर प्रेम आहे. हे प्रेम फक्त बोलायचं आहे की खरं आहे हे मला माहिती नाही. ती कॅसेट श्रीला देते आणि म्हणते, हे ऐक आणि मला गेटवर भेट. तेवढ्यात मिस बन्सल त्यांना बोलताना बघते. स्वतःला मिस बन्सल समोर हेड दाखवण्यासाठी मीरा प्रियाला बोलावते आणि सांगते की शिक्षकांनी पाहिलंय की तू सध्या विक्रांतसोबत जास्त वेळ घालवतेस. मी तुला आधी हे सांगायला आली की मिस बन्सल तुझ्या आईला हे सांगू नयेत. प्रिया बोलते, तुझं आणि त्या श्रीचं जे चाललंय त्याबद्दल तू मला कधी सांगणार होतीस? माझ्या जवळही डोळे आहेत. मी मिस बन्सलला तुमच्या दोघांबद्दल सांगू का? मीरा यावर काहीच बोलू शकत नाही आणि ती शांत बसते. प्रिया तिच्या हार्दिकच्या ग्रुपला सगळं सांगत असते जे मीरा आणि प्रियामध्ये झालं होतं. मीरा गेटजवळ श्रीच्या येण्याची वाट पाहत असते. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही श्री येत नाही. घरी आल्यावर ती पाहते की श्री तिथे आईसोबत बसून बोलत आहे. मीरा त्याला विचारते, मी तुझी वाट पाहत होते. त्यावर श्री बोलतो, मिस बन्सलने आपल्याला पाहिलं होतं म्हणून मी विचार केला की इथे भेटणं जास्त सुरक्षित राहील. मीरा विचारते, तू ती टेप ऐकली आहेस का?
श्री बोलतो, आता नाही, पण रात्री ऐकेल. श्री आईशी बोलत असतो आणि हे पाहून मीरा नाराज होते. श्री तिला म्हणतो, तू तुझ्या आईशी इतकं वाईट का वागतेस? ती हे फक्त सगळं तुझ्यासाठी करते. ती एक चांगली आई होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मीरा म्हणते, असं वाटतंय की तू तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. श्री बोलतो की मी फक्त सांगतोय. त्यांनाही आवडतं की जेव्हा त्यांच्या गोष्टींची आपण तारीफ करतो आणि आपल्याला भेटण्यासाठी हा एकच उपाय आहे. तुझ्या अशा उद्धट वागण्याने काहीच मदत होणार नाही. मीरा आणि आई श्रीसाठी बर्थडे नाईट आऊटचं प्लॅनिंग करतात. मग मीरा गच्चीवर जाऊन गादी ठेवते. तिचा प्लॅन होता की रात्री ते दोघं गच्चीवर येऊन एकत्र वेळ घालवतील. श्री येतो, केक कापतो आणि नंतर झोपायची तयारी सुरू होते. मीरा खूपच एक्सायटेड होती त्या रात्रीसाठी. श्री सोफ्यावर झोपणार होता तेव्हा आई म्हणते, तू मीराच्या खोलीत झोप आणि मीरा माझ्याजवळ झोपेल. मीरा विचार करते, जर ती आईजवळ झोपली तर ती रात्री गच्चीवर जाऊ शकणार नाही. ती म्हणते, तू खूप जास्त घोरते, मी तुझ्याजवळ झोपू शकत नाही. मग आई बोलते, ठीक आहे, श्री माझ्यासोबत झोपेल. मीरा म्हणते, उद्या सकाळी 5 वाजता आम्हाला अभ्यास करायचा आहे. तेव्हा आई बोलते, ठीक आहे, मला उठवायला ये, मी पण उठेन. मीराचा मूड पूर्ण बिघडतो कारण आईने तिचा सगळा प्लॅन बिघडवला होता. मीरा आईला बोलते, तू दरवाजा उघडा ठेव, म्हणजे तुला त्रास न देता मी श्रीला उठवू शकते. आई म्हणते, काही हरकत नाही, दरवाजा ठोठाव, मी उठेन. मीराचे सगळे डाव आईसमोर फसले होते. आईला सगळं समजलं होतं म्हणून त्यांनी असं केलं. मीरा पूर्ण रात्र जागून 5 वाजण्याची वाट बघते. 5 वाजल्यावर ती श्रीला उठवायला जाते. श्री गाढ झोपेत असतो आणि त्यामुळे तो उठत नाही. श्री म्हणतो की मला अर्ध्या तासाने उठव. ती 5:30 वाजता पुन्हा येते, पण तरीही तो उठत नाही. 6 वाजेपर्यंत ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तो तरीही उठत नाही. श्रीने झोपण्यापूर्वी सांगितलं होतं की काहीही झालं तरी मला उठव, पण आता तो उठत नव्हता. मीरा सगळा राग गादीवर काढते, जी तिने गच्चीवर लपवून ठेवली होती. मग ती शाळेसाठी रेडी होते. गुस्स्यात बसलेली असते तेवढ्यात श्री तिथे येतो आणि माफी मागतो. तो बोलतो, मी उठू शकलो नाही. तुझ्या आईने मला रात्रभर बोलत ठेवलं, त्यामुळं मी उशिरा झोपलो आणि उठू शकलो नाही. श्री थोडं तिचं मन वळवतो तेव्हा मीरा पण थोडी नरम पडते. मग दोघंही तिथे जातात जिथं कोणी येत जात नव्हतं. मीराला अनुभव करायचा होता तो चरमसुख, म्हणून ती आपल्या बॅगमधून कंडोम काढते आणि तो वापरण्याचा प्रयत्न करते, पण तिला तो कसा लावायचा हे समजत नाही. श्रीला या सगळ्याचा अनुभव असल्याने तो स्वतःच लावतो. मीराला काहीच कल्पना नसते, त्यामुळं श्री सगळी जबाबदारी घेतो. पहिल्यांदाच मीरा ती भावना अनुभवते जी ती खूप दिवसांपासून अनुभवायची इच्छा करत होती, पण तिच्या अपेक्षेइतकं चांगलं तिला वाटत नव्हतं. याआधी मीराचे अभ्यासात खूप चांगले मार्क्स असायचे, पण यावेळी तिच्या परीक्षेत तिचे खूप कमी मार्क्स येतात. शाळेत शिक्षक दिन साजरा होत असतो, जिथे सर्व मुलींनी साडी नेसायची असते. मीराच्या आई तिला साडी नेसवण्यासाठी येतात, पण मीरा तिच्याशी नीट वागत नाही आणि सगळ्यांसमोर तिला तिकडून निघून जायला सांगते. त्या दिवशी मीरा शाळेची मिस प्रिन्सिपल बनली होती आणि मंचावर जाऊन भाषण करत असते. हार्दिक आणि त्याच्या मित्रांनी मीराची बदनामी करण्याचा आणि तिला त्रास देण्याचा प्लॅन केला असतो. जेव्हा मीरा प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात करते तेव्हा हार्दिकचे मित्र इतर मुलांना गप्प बसायला सांगत असतात. यामुळे रागाच्या भरात मीरा छतावर जाते, पण तिच्याकडे छताची चावी नसते. तेव्हा श्री तिथे येतो आणि म्हणतो, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, मी तुला चावी आणून देतो. मीरा म्हणते, बन्सल तुला चावी देणार नाही, पण श्री उत्तर देतो, ती नक्की देईल, कारण सगळ्यांकडे चाव्या असतात आणि बन्सल इतकी अवघड नाही. श्री बन्सलशी बोलतो आणि बन्सल त्याला चावी देते. मुलं पुन्हा मीराच्या मागे लागतात आणि तिला त्रास देतात. मीरा घाबरून मुलींच्या वसतिगृहात पडून जाते. मुलं तिथेही पोहोचतात, त्यामुळं मीरा खोलीचं दार बंद करते आणि खूप घाबरते. ती आईला फोन करून लवकर येण्यासाठी बोलते. मिस बन्सल तिथे येतात. मुलं त्यांना सांगतात की मीरा आणि श्री यांच्यात काहीतरी सुरू आहे. मिस बन्सल मीराला विचारतात, श्री तुमच्या घरी येतो का? यावर मीरा नाही असं म्हणते. त्याचवेळी मीराची आई तिथे येते आणि मीरा तिला पूर्ण घटना सांगते. मुलांनी माझा पाठलाग केला होता आणि ते अजूनही बाहेर थांबले आहेत. मला घरी जायचं आहे. मीराची आई मिस बन्सल यांना सांगते की मीराने याआधीही त्या मुलांविरुद्ध तक्रार केली होती आणि त्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. पण मिस बन्सल म्हणतात की तो एक वेगळा प्रकार आहे आणि त्यांना वाटतं की मीरा आणि श्री हे रिलेशनशिपमध्ये आहेत. आई म्हणते, मीरा इथली बेस्ट स्टुडंट आहे, ती नेहमी टॉप करते.
त्या गुंडांसारख्या मुलांच्या गोष्टीवर तुम्ही कसा काय विश्वास ठेवू शकता? मिस बन्सल म्हणतात की मागच्या टेस्टमध्ये मीराचे मार्क्स कमी आले होते. तर आई म्हणते कारण ती आजारी होती. मिस बन्सल म्हणतात की असं वाटते की श्रीसोबत तिचं खूप काळापासून काहीतरी सुरू आहे आणि ऐकलंय की तो तुमच्या घरीही येतो. आई कठोरपणे म्हणते, हो तर काय, मी ठरवणार माझ्या घरी कोण येईल. असो धन्यवाद असं म्हणत आई मीराला घेऊन निघून जाते. मीरा जी आतापर्यंत आपल्या आईचा राग धरून होती, आज तिच्या आईने तिला त्या परिस्थितीतून वाचवलं जिथून ती कायम दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. आज ती स्कूटरवर आईला घट्ट पकडून बसली होती. दुसऱ्या दिवशी श्री मीराला भेटायला येतो. श्री म्हणतो, मी परत छतावर गेलो होतो, पण तेव्हा तू निघून गेली होतीस. मी चावी घेऊन आलो होतो मिस बन्सलकडून. मीरा विचारते, तू त्यांना असं काय सांगितलं की त्यांनी तुला चावी दिली? श्री म्हणतो, मी त्यांना सांगितलं की मला छतावर जाऊन अभ्यास करायचा आहे आणि त्या एकमेव टीचर आहेत ज्यांच्याकडून मी काहीतरी शिकलो. हे ऐकून त्या पागळल्या आणि त्यांनी मला चावी दिली. मीरा म्हणते, हे खरं आहे का? श्री म्हणतो, नाही, तो एक बनाव होता, म्हणजे मी खोटं बोललो. मीरा विचारते, त्या दिवशी तू म्हणाला होतास की लोकांकडे चावे असतात, त्याचा अर्थ काय होता? श्री उत्तरतो, याचा अर्थ की लोकांना काय ऐकायला आवडतं. काय आवडतं तेच करा, तेच बोला, तर लोक खुश होतील आणि तुम्ही त्यांचे चहेते होता. मीरा विचारते, माझ्याकडे चावी आहे का? तेव्हा श्री म्हणतो, हो आहे, तुला कोणतीही फालतू गोष्ट आवडत नाही. आई विचारते, माझे चावी काय आहे? श्री म्हणतो, तुम्हाला ते आवडतं जेव्हा मी तुमच्या हातचं बनवलेलं जेवण जेवतो. मीरा समजून जाते की श्री फक्त गोष्टी बनवत आहे. ती म्हणते, खरं खरं सांग, चावी काय आहे? श्री म्हणतो, तुला माहिती आहे, तुझ्या आईला अटेन्शन हवं असतं, हेच आपल्या फेवरमध्ये काम करतं. मीरा म्हणते, म्हणजे तू त्यांचा वापर करतोयस? श्री म्हणतो, नाही, याच पद्धतीनं आपण भेटू शकतो. मीरा पाहते की आई आपलं काम करण्यात गुंतलेली आहे. श्री जाताना विचारतो, मी पुढच्या आठवड्यात परत येऊ का? मीरा काहीच उत्तर देत नाही. याचा अर्थ होता की तिला त्याला भेटायचं नव्हतं. मीरा नोटीस करते की आई सतत काम करत असते, एकटीच असते. तिच्याकडे बोलण्यासाठी कोणीही नाही. ती इथे राहते तर कुणासाठी? मीरासाठीच. दुसऱ्या दिवशी मीरा छतावर बसलेली असते तेल घेऊन. ती आईला म्हणते, आण, मी तुझ्या केसात तेल लावते. आई तेल लावून घेण्यासाठी बसते आणि मीरा हळूहळू त्यांच्या केसांना तेल लावायला सुरुवात करते. मीराने कधीच आईसोबत शांतपणे बसून गप्पा मारल्या नव्हत्या. तिच्यासोबत वेळ घालवला नव्हता. ती फक्त स्वतःच्या धुंदीत होती आणि आईपासून लांब पडत होती. तिच्यावर राग धरत होती. आज तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हा विचार करत किती चुकीची होती. आणि मग या कथेसह हा चित्रपट इथेच संपतो.